तर विद्यार्थ्यांनी आज आपल्याला आकृतिबंध हा घटक अभ्यासायचा. आकृतिबंध म्हणजे काय? विशिष्ट आकृत्या, अंक, चिन्ह, संख्या यांच्यामध्ये असलेला विशिष्ट स्वरूपाचा जो सहसंबंध असतो त्याला आपण आकृतिबंध म्हणतो. विशेषतः पाढ्यांमध्ये प्रत्येक पाढ्यात आपल्याला एक आकृतिबंध तयार होताना दिसतो. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या आकृत्या, चिन्ह यामध्ये सुद्धा आकृतिबंध असतो. मागील घटकाचा पुढील घटकाशी व तो समोर येणाऱ्या जेवढे घटक असतील, जेवढे अंक असतील, संख्या असतील, आकृत्या असतील याच्याशी तो क्रम आपल्याला असलेला सहसंबंध कायम ठेवायचा असतो आणि त्याची संरचना ही पूर्ण करायची असते. यालाच आपण आकृतिबंध म्हणतो. तर चला आपण पाहूया आकृतिबंधावर आधारित असलेल्या काही नमुना प्रश्नांची माहिती. प्रश्न 1, खालील आकृतिबंध पूर्ण करा. यामध्ये अ आहे. 4 आपल्याला आकृत्या ह्या दिलेल्या आहेत आणि 1, 2, 3, 4 हे त्याचे पर्याय दिलेले आहेत. पहिल्या आकृती आहे त्रिकोणाची, दुसरा आहे चौकोन, तिसरा आहे पंचकोन. म्हणजे एक एकने कोणांची संख्या ही वाढत जाते. नंतर येईल षटकोन म्हणजे 6 कोन, म्हणजे 3 किंवा 4 क्रमांकाची आकृती बनवणे. आता आपल्याला क्रमांक 1 आणि क्रमांक 2 च्या आकृत्या दिलेल्या आहेत, परंतु आणखी यामध्ये सहसंबंध कोणता आहे की पहिल्या आकृतीचा पहिल्या आकृतीमध्ये जो भाग रंगवलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये भाग, तिसऱ्या आकृतीमध्ये भाग, चौथ्या आकृतीमध्ये भाग, अशा पद्धतीचा संरचना या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिली जी आकृती त्रिकोणाची आहे याचा डावा भाग रंगवलेला आहे. नंतर चौकोनाच्या आकृतीत उजवा भाग रंगवलेला आहे. नंतर पंचकोनाच्या आकृतीमध्ये डावा भाग आहे. आता इथं येणारी जी आकृती येईल तिचा उजवा भाग आणि त्रिकोण, चौकोन, पंचकोन म्हणजे षटकोन असेल. म्हणजे या ठिकाणी या आकृती आपल्याला अशा स्वरूपामध्ये पाहायला मिळेल आणि त्या आकृतीचा असा भाग रंगवलेला दिसेल म्हणजे उजव्या बाजूचा. आणि ते अशा स्वरूपाची जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून या आकृतिबंधाची पुढची जी आकृती येईल ती पर्याय क्रमांक 2 ची. आता ब प्रश्न पाहू. ब प्रश्नामध्ये 1, 5, 10, 16 प्रश्नचिन्ह आहे. पर्याय 1 20, 2 23, 3 26, 4 27. आता या ठिकाणी कोणता अंक येईल, कोणती संख्या येईल हे आपल्याला संख्येच्या स्वरूपात पाहायचे. तर यामध्ये विशिष्ट असा सहसंबंध काय आहे आकृतिबंधामध्ये ते पाहूया. 1 आणि 5 म्हणजे +4, 5 आणि 10 म्हणजे +5, 10 आणि 16 मध्ये +6. म्हणजेच या ठिकाणी 4, 5, 6 एकानं बेरीज ही क्रिया होते आणि एक संख्या ही एकने वाढत जाते बेरजेच्या स्वरूपामध्ये. आणि म्हणजे 16 आणि 7 तर ते 23. आणि दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये 23 आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. क 1, 1, 2, 3, 5, 8 प्रश्नचिन्ह. पर्याय 1 13, 2 12, 3 15, 4 11. आता हे जे संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांमध्ये कोणता सहसंबंध आहे हे आपण पाहू आणि त्यानंतर या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणतं संख्या या ठिकाणी येईल ते आपण पाहूया. पहिलं 1, 1, 2, 3, 5, 8. आता या ठिकाणी 1 च्या अगोदर काहीच नाहीचा अर्थ होतो 2. म्हणजे इथं या दोन्हीची यस 1, 1, 2 पुन्हा या दोन्हीची प्लस 1 + 2 3, 2 + 3 5, 3 + 5 8,
5 आणि 8 म्हणजे 1 अधिक 1 2, 1 अधिक 2 3, 2 अधिक 3 5, 3 अधिक 5 8 आणि 8 अधिक पाठीमागची संख्या म्हणजे 8 अधिक 5 म्हणजे या ठिकाणी 13 म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये 13 आपल्याला दिलेले तर ते उत्तर आहे. म्हणजे यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा हे उत्तर आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले वापरून आपल्याला काढता येतं. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये हे गणित सोडवायचं असतं. त्यामुळे सगळ्यात सोपा जो फॉर्म्युला या ठिकाणी असतो तो आपण वापरून देखील त्या पद्धतीने उत्तर काढू शकतो. ड आहे बाणाची दिशा उजवीकडे खाली डावीकडे वर. तर त्यानंतर 1 2 3 4 पर्याय दिलेले आहेत. उजवीकडे खाली डावीकडे वर आणि त्यानंतर मग या ठिकाणी हा बाण असा उजवीकडे म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये या आकृतीबंधाचं पुढची आकृती किंवा आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी दिलेली उत्तर आकृती जी असेल ती पर्याय क्रमांक 3 मध्ये असेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्याला आकृतीबंध तयार करणे किंवा सोडवण्यासाठी आपल्याला यावर आधारित काही प्रश्न असे येऊ शकतात. त्यांचा आढावा आज आपण या आकृतीबंध घटकाच्या अंतर्गत घेतलेला आहे. धन्यवाद.